विनापरवाना पंपाच्या नावाखाली बेकायदेशीर बायोडिझेल विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. स्थानिक गुन्ह्याची धडक कारवाई. धुळे पोलिसांची उत्तम कामगिरी. याबाबत वृत्त असे की स्थानिक गुन्हा शाखा धुळे येथे गोपनीय माहिती मिळाली की चाळीसगाव रोडवरील बोरवीर फाटा या ठिकाणी सुपर बायो डिझेल या पंपावर बेकायदेशीररित्या बायोडिझेलची विक्री सुरू आहे. सदर माहिती मिळताच स्थानिक गुन्हा शाखेचे व पुरवठा विभागाचे अधिकारी, पुरवठा निरीक्षण अधिकारी छोटू चौधरी तसेच स्थानिक गुन्हा शाखेचे सर्व पथक या ठिकाणी घटनास्थळी दाखल होऊन सदर याबाबत या ठिकाणी छापा घातला असता येथे सदरच्या ठिकाणी एक डिझेल भरण्याचे नोझल असून त्यावर असलेले शेडवरती सुपर बायो डिझेलचे असे नाव लिहिलेले आढळून आले. तसेच त्या ठिकाणी ट्रक क्रमांक GJ 12Z4642 मध्ये सईद शहा गनी शहा राहणार धुळे सदर हा इसम इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्याने या ठिकाणी डिझेल पंपाच्या मागे पाठीमागे असलेल्या लोखंडी टँकमधून इंधन भरताना घटनास्थळी मिळून आला. याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता सदर डिझेल पंप हा सईद शहा गनी शहा, देवेंद्र अण्णा पाटील ठाकरे, योगेश विश्वासराव पाटील व अखलाक अहमद मोहम्मद हबीब सर्व राहणार धुळे यांच्या संयुक्त मालकीची असून त्यांच्याकडे डिझेल पंपासंदर्भातल्या तसेच इंधन साठा खरेदी व विक्रीचे कोणत्याही पूर्व परवानगी नसल्याचे आढळून आले. या सर्व लोकांवर बेकायदेशीर बायोडिझेलचा साठा करून त्यांची विक्री करीत असल्याची खात्री झाल्याने ट्रक चालक मोहम्मद हुसेन अब्दुल रहमान रायमा राहणार गडसिसिया तालुका मांडवी जिल्हा कच्छ भुज गुजरात याच्यासह सईद गनी शहा यास ताब्यात घेऊन घटनास्थळावरून 6,74,500 रुपये किमतीचे बायोडिझेल तसेच भरण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री व ट्रक जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाईमधील सईद शहा गनी शहा, देवेंद्र अण्णा पाटील ठाकरे, योगेश विश्वासराव पाटील, अखलाक अहमद मोहम्मद हबीब या सर्व राहणार धुळे तसेच मोहम्मद हुसेन रहमान रायमा राहणार गडशिशा तालुका मांडवी जिल्हा कच्छ भुज गुजरात यांच्या विरुद्ध तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे धुळेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोसई हनुमान उगले, कैलास चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत पाटील, रफिक पठाण, जितेंद्र सोनार, पोलीस नाईक प्रभाकर बैसाने, गौतम सपकाळे, तुषार पारधी, मयूर पाटील, राहुल सानप, गुलाब पाटील, केतन पाटील व पुरवठा निरीक्षण अधिकारी म्हणून छोटू चौधरी अशांनी सदरची कारवाई केली. सदरच्या या कारवाईमुळे एकूण 6.5 लाखांचा मुद्देमालसह कारवाई करण्यात आली आहे. विनापरवानी डिझेल पंपाच्या नावाखाली बेकायदेशीर बायोडिझेल विक्री करणाऱ्यांचा टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. त्यामुळे सदरच्या या कारवाईमुळे स्थानिक गुन्हे शाखा व धुळे पोलिसांची कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे.
बेंजिन माल लाए थे सोमवार के दिन सलाम सलमान है ना, 1 महीना होने का आ बात को वो दिन ओपनिंग की सुबह 11 बताना अब रोड से निकलेंगे मिलेगा दादा, मैं सब लिख दूंगा तुम्हारे किधर